एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सुंदर तरुणी होती. लग्नाचं वय झालं होतं, म्हणून त्या तरुणीच्या घरचे तिच्यासाठी लग्नाचं स्थळ सुद्धा बघत होते. पण तर घरच्यांची इच्छा होती की आपली पोरगी चांगल्या घरी गेली पाहिजे, तिचा संसार सुखाचा झाला पाहिजे आणि ती आनंदी आनंद राहिले पाहिजे. म्हणून तिच्या आईवडिलांनी त्या पोरीसाठी सरकारी जावई सरकारी नवरा बघायचं ठरवलं होतं. मग तिला लागण त्या गोष्टी आपण देऊ, पण आपली पोरगी सुखी राहील असं त्यांना वाटत होतं. मग ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या पोरीसाठी एक सरकारी अधिकारी नवरा पाहिला आणि नवरा पाहिल्यानंतर त्याच्यासोबत हिचं लग्न सुद्धा जमवलं. आता आई वडिलांनी लग्न जमवल्यानंतर पोरगी सुद्धा खुश झाली. आई वडिलांचं मान्य करून त्यांनी ज्या ठिकाणी लग्न लावून दिलंय त्या ठिकाणी ती राहायला सुद्धा गेली. आता त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर तिचा जो नवरा होता तो नवरा गट विकास अधिकारी होता, म्हणजे BDO होता आणि त्याच्यासोबत ही त्या ठिकाणी राहत होती. लग्नाच्या काही दिवसापर्यंत सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी त्या तरुणीला तिच्या नवऱ्याचं खरं रूप दिसू लागलं होतं. कारण की तिचा नवरा घरी कमी आणि बाहेरच जास्त असायचा. सुट्टी असली तरी तो घरी येत नव्हता, तो दुसरीकडं चालू होता. कारण की त्या पुरुषाचं, त्या BDOचं, त्या गटविकास अधिकाऱ्याचं एका महिला PSI सोबत लफडं चालू होतं, प्रेम प्रकरण सुरू होतं. आणि या सगळ्या प्रेम प्रकरणातून घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी सगळी घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील मुझफ्फरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी अमृता कुमारी नावाची एक तरुणी आहे आणि तिचं लग्न मनोज कुमार नावाच्या तरुणासोबत झालं होतं. 9 डिसेंबर 2022 रोजी दोघा जणांचं लग्न झालं, सुखाचा संसार सुरू झाला. कारण की अमृताच्या घरच्यांनी तिच्यासाठी सरकारी नवरा बघितला होता, जो विस्तार अधिकारी होता, BDO होता आणि त्यांनी तिच्यासोबत लग्न लावून दिलं होतं. त्यांना वाटलं लग्नानंतर सुखाचा संसार होईल, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होईल. पण मात्र ज्याच्यासोबत हिचं लग्न लावून दिलं होतं त्याच मनोज कुमारचं अगोदरच एका PSI महिलेसोबत लफडं चालू होतं. आता त्याला सरकारी नोकरी होती, यांना वाटलं पोरीचं चांगलं होईल, पण मात्र त्याला तिकडचा तसा नाद लागल्यामुळं त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. मग आता त्याचं बाहेर लफडं सुरू असल्यामुळं तो त्याच्या बायकोला वेळ देत नव्हता, चांगलं काही बोलत नव्हता. काही दिवस गोड बोलला, पण मात्र नंतर त्रास द्यायला सुरुवात करत होता. मला तुझ्यासोबत राहायचं नाही, तुला मी घरात ठेवणार नाही. जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर 10 लाख रुपये घेऊन ये, 20 लाख रुपये घेऊन ये, असं तो तिला म्हणत होता. या संपूर्ण प्रकरणाला ती मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती. घडलेलं सगळं प्रकरण घरच्यांना सांगत होती, पण मात्र घरचे म्हणत होते दिल्या घरी सुखी राहा, शेवटी तुझं नशीब सहन करावंच लागतं, असं म्हणून ती त्यांच्या पोरीला म्हणत होती. आता त्या पोरीनं जेवढं काय आहे तेवढं सहन केलं, पण मात्र अखेर तिला सहन न झाल्यामुळं ती तिच्या नवऱ्याला जाब विचारू लागली, तुम्हाला ती पाहिजे का मी पाहिजे, असं सुद्धा म्हणू लागली. मग असं म्हणल्यानंतर तो जो तिचा नवरा आहे मनोज कुमार, याला मोठ्या प्रमाणात राग आला आणि त्यानं एक दिवस तिला विषारी औषध पाजून तिचा जीव घेतला. आणि जीव घेतल्यानंतर तिला दवाखान्यामध्ये नेलं आणि घडलेलं प्रकरण सांगितलं की तुमच्याच पोरीनं विष पिलं आहे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, असं सांगून तो त्या ठिकाणाहून फरार झाला, पसार झाला. आता या सगळ्या प्रकरणाची माहिती जेव्हा त्या अमृता कुमारीच्या घरी समजली की तिचा मृतदेह दवाखान्यामध्ये आहे, तेव्हा त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. त्या ठिकाणी तिचा नवरा नव्हता, घरचं कोणी नव्हतं, कारण की त्यांनीच तिला विषारी औषध पाजलं होतं, असा आरोप अमृता कुमारीच्या भावानं केलेला आहे. आणि तशीच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि तक्रारीमध्ये सांगितलंय की तो जो मनोज कुमार आहे त्याचं एका महिला PSI सोबत प्रेमसंबंध आहेत, विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्याच प्रेमसंबंधामुळं त्यानं त्याच्या बायकोला ठार केलेला आहे. त्या दोघा जणांनी मिळून हे केलेला हा प्लॅन आहे, असं त्या भावाने पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीत सांगितलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं तक्रार दाखल झाली आहे त्या तक्रारीच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्या दोघांवरही कठोरातली कठोर कारवाई करणार असल्याचं देखील सांगत आहेत.
मात्र ज्या पद्धतीनं सध्या अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्या नेमक्या कशामुळे घडत आहेत, का घडत आहेत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.